नमस्कार मंडळी, मी आज तुम्हाला उडणारा मासा दाखवणार आहे. त्याचे साहित्य सांगतो तुम्हाला. हा उडणारा मासा, त्याच्यासाठी साहित्य काय लागणार आहे? एक 30 इंचाची जाड धागा, 2 माचीसच्या काड्या आणि एक हे जे दोरा वापरून झालेला रेळ आणि एक छोटीशी कागदाची, व्हाईट कागदाची पट्टी, त्याच्यावरती माशाचं चित्र काढलेलं आहे आणि त्याला सेलोटेपने पाठीमागे चिटकवून थोडा पुठ्ठा लावलेला आहे आणि त्याला ते चिटकवून दिलं. तर कसं करायचं? पहिल्यांदा हा 30 इंचाचा धागा घ्यायचा. 30 इंचाचा धागा घेतला की मग 2 माचीसच्या काड्या घ्यायच्या आणि त्याला असं बांधून टाकायचं धाग्याने. आणि मग जो डबल धागा होतो हा जो आहे तो ह्या रेळमधून असा खालून टाकायचा, एका बाजूने टाकायचा. नंतर ह्याकडून टाकल्यानंतर मग त्या धाग्याला ह्या 2 माचीसच्या काड्या बांधायच्या. माचीसच्या काड्या बांधल्या की मग ह्या 2 काड्या ज्या आहेत त्या, हा माशाचं चित्र केलेलं आहे, ह्या काड्या ह्या इथून अशा 2 टाकायच्या, ह्या इथून ह्या अशा टाकायच्या. ह्या 2 काड्या अशा इकडून टाकायच्या. ह्या 2 काड्या बाहेर आल्या, ह्या 2 काड्या बाहेर आल्या ह्याच्यातून की मग हे जे टोक आहे एका बाजूचं ते हे असं बोटात पकडायचं आणि हा मासा जो याचा तुम्हाला मी खालीवर होताना दाखवतो. बघा आता, हे बघा, हा मासा खालीवरती उड्या मारतो, उडणारा मासा. या काड्या अशा एकदा ही काडी खाली करायची, एकदा ती काडी खाली करायची की हा मासा उडतो खालीवरती. असा मासा खालीवरती होता. हा मासा एक नाही गंमत, काही वस्तू जास्त याच्यात लागलेल्या नाही आहेत. फक्त थोडा धागा लागलेला आहे, 30 इंचाचा धागा लागलेला आहे. ही खाली रीळ लागलेली आहे धाग्याची, ही रीळ लागलेली आहे. एक
त्याच्यावरती हा छोटी पट्टी आपण माशाचं चित्र काढून घेतली आणि चिटकवलेली आहे सेलो टेपने चिटकवून त्याच्यावरती थोडा पुठ्ठा लावून टाकलेला आहे. आणि हा जो मासा आहे हा आपल्याला खालीवर ओढताना दिसेल. आणि हे असं पकडायचं इथे आणि हा मासा आता हे बघा केला उडाला मासा वरती. एकदम सोपे मजेशीर खेळणं आहे वेळ घालवण्यासाठी मुलांना. मोबाईलमध्ये खेळण्यापेक्षा काहीतरी वेगळं करायचं, आईवडिलांना करून दाखवायचं, आईबाबा पण खुश होते. नमस्कार. आवडलं नाही ते सांगा. ओके. धन्यवाद. ठेवतो.